नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे जीवनसत्व आणि त्यांचे आरोग्यातील व रोगातील महत्त्व. जीवनसत्व अनेक प्रकारचे आहेत. त्यांचे कार्य, रासायनिक स्वरूप व अन्नपदार्थांमधील प्रमाण परस्परापेक्षा भिन्न असते. व्यापक स्वरूपात त्यांचे दोन भागामध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे: पाण्यात विरघळणारी आणि स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणारी. स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणारी जीवनसत्वे शिजवताना सहजपणे नष्ट होत नाहीत. शरीरामध्ये, विशेषतः यकृतामध्ये त्यांचा काही प्रमाणामध्ये साठा करून ठेवलेला असतो. त्यांचे मोजण्याचे एकक हे इंटरनॅशनल युनिट असे असते. ब आणि क जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी आहेत. ती शिजवताना सहज नष्ट होतात. काही भाग उष्णतेने नष्ट होतो. शरीरात त्याचा साठा होऊ शकत नाही, म्हणून ते अन्नपदार्थाद्वारे रोज घेणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात घेतले तर ती बाहेर टाकली जातात. त्यांचे प्रमाण मिलीग्रॅम किंवा मायक्रोग्रॅममध्ये असते. योग्य प्रमाणामध्ये जीवनसत्वे घेतली तर रोगप्रतिकारक म्हणून आणि प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून खूप मदत होते. जीवनसत्वाचा दोन प्रकारे उपयोग करून घेता येतो: एक अभाव दूर करण्यासाठी आणि दुसरा म्हणजे रोगावर औषध म्हणून. नवीन संशोधनानुसार असे सांगण्यात आलेले आहे की प्रमाणित डोसापेक्षा जास्त प्रमाणात डोस घेतला तर किरकोळ रोगावर त्याचा आश्चर्यकारकपणे प्रभाव चांगला पडतो. जीवनसत्वाचा औषध म्हणून अनेक प्रकारे फायदेशीर होतो. औषधाचे दुष्परिणाम होतात, परंतु जीवनसत्व दुष्परिणाम रहित असतात. तर आज आपण जीवनसत्वामधील जीवनसत्व क, जीवनसत्व ड आणि जीवनसत्व ई आणि के याविषयी आपण चर्चा करणार आहे. तर पहिल्यांदा आपण जीवनसत्व क या विषयी जाणून घेऊया. जीवनसत्व क त्याला विटॅमिन सी पण असे म्हटले जाते. क जीवनसत्व किंवा ॲस्कॉर्बिक ॲसिड हे पण म्हटले जाते. क जीवनसत्व किंवा ॲस्कॉर्बिक ॲसिड हे शरीराच्या वाढीसाठी आणि जवळजवळ सर्वच पेशींच्या, विशेषतः सांध्याच्या पेशीसाठी आवश्यक असते. क जीवनसत्व दात आणि हिरड्या निरोगी ठेवते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. याला दुष्परिणामरहित अँटीबायोटिक असे पण म्हणतात. ते जखमा भरून काढते, विषारी पदार्थापासून शरीराचे संरक्षण करते, सर्दी पडसे बरे करते, रक्तामधले कोलेस्ट्रॉल कमी करते. क जीवनसत्व हे लिंबूवर्गीय फळे, बेरी, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, बटाटे, मोड आलेले मूग यामध्ये भरपूर प्रमाणात असते. क जीवनसत्वाच्या अभावाची लक्षणे: स्कर्वी रोग होतो, म्हणजे रक्तक्षय, म्हणजे शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी होते, अशक्तपणा येतो, हिरड्या सुजणे, हिरड्यातून रक्त येणे, जखमा लवकर भरून न येणे, अकाली वार्धक्य आणि रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होणे अशी लक्षणे दिसतात. या जीवनसत्वाची रोजची गरज प्रौढापेक्षा 50 ते 75 मिलीग्रॅम आणि मुलासाठी 30 ते 50 मिलीग्रॅम असते. वृद्धांना आणि धूम्रपान करणाऱ्यांना यापेक्षा जास्त प्रमाणात क जीवनसत्व घ्यावे लागते. औषध स्वरूपामध्ये 100 ते 10,000 मिलीग्रॅम इतक्या मोठ्या प्रमाणात देतात. हे सर्दी पडसे बरे करते आणि प्रतिबंधही करते, विषारी पदार्थ नष्ट करते, कोणत्याही आजारपणामध्ये लवकर सुधारणा होण्यास मदत करते, लैंगिक आणि शारीरिक शक्ती वाढवते, अकाली वार्धक्य टाळता येते. प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रज्ञ डॉक्टर लिनस पॉलिंग यांच्या मतानुसार हे बिनविषारी आणि दुष्परिणामरहित आहे, म्हणून जास्त मात्रेमध्ये घेतले तर हरकत नाही. शरीराला जेवढी गरज असेल तेवढेच शरीरात वापरले जाते, बाकीचे टाकून दिले जाते. पुढील जीवनसत्व आहे ड जीवनसत्व. त्याला विटॅमिन डी पण असे म्हटले जाते. ड जीवनसत्व दात आणि हाडे यांच्या योग्य वाढीसाठी आणि थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक असते. कॅल्शियम, फॉस्फरस तसेच इतर क्षारांचे संपूर्ण पचन होण्यास मदत करते. हे जीवनसत्व सूर्यप्रकाश, मासे, दूध, अंडी, लोणी, मोड आलेल्या उसळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते. क जीवनसत्व अभावामुळे दात आणि हाडे कमजोर होतात, दात किडतात. ड जीवनसत्वाची रोजची प्रौढांना आणि मुलांना 400 ते 500 इंटरनॅशनल युनिट इतकी असते. औषधी म्हणून 4,000 ते 5,000 इंटरनॅशनल युनिट इतके देता येते, परंतु 1 महिन्यापेक्षा जास्त देऊ नये. स्नायू दुर्बलता, बद्धकोष्ठता आणि अस्वस्थता यावर गुणकारी आहे.
मुलांना जास्त प्रमाणामध्ये देऊ नये. ड जीवनसत्व दुष्परिणामामुळे ड जीवनसत्व जास्त प्रमाणात दिल्यास अतिशय तहान लागणे, डोळे सुजणे, डोळे दुखणे, त्वचेला खाज येणे, उलट्या, जुलाब, रक्तवाहिन्यामध्ये अनैसर्गिक प्रमाणामध्ये कॅल्शियम साठणे, तसेच यकृत, फुफ्फुसे, मूत्रपिंड आणि आमाशय या भागातील रक्तवाहिन्यामध्ये कॅल्शियम साठणे असे आजार संभवतात. आता पुढील जीवनसत्व आहे विटॅमिन ई म्हणजे ई जीवनसत्व. जनन संस्थेचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी, प्रजननासाठी आणि शारीरिक शक्तीसाठी हे ई जीवनसत्व आवश्यक असते. ई जीवनसत्व असंतृप्त स्निग्ध आम्ले, लैंगिक हार्मोन्स, स्निग्ध पदार्थात विरघळणारे जीवनसत्वे यांचे ऑक्सिजनपासून संरक्षण करते, रक्त पातळ करते, रक्ताभिसरण वाढवते, हृदयरोग, दमा, सांधेवात या रोगांना प्रतिबंध करते. ई जीवनसत्व गहू आणि इतर धान्याच्या अंकुरामध्ये, कोंड्यासकट गव्हाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी, मोड आलेल्या उसळी आणि सुकामेवा यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते. ई जीवनसत्व अभावामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व, स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात होणे, हृदयातील रक्तवाहिन्यामध्ये दोष आणि हृदयरोग ही जीवनसत्वाच्या या अभावाची लक्षणे म्हणून सांगता येतील. ई जीवनसत्वाची रोजची गरज 15 इंटरनॅशनल युनिट, काही तज्ज्ञांच्या मतानुसार 100 ते 200 इंटरनॅशनल युनिट असते. औषधाची मात्रा 200 ते 2400 इंटरनॅशनल युनिट एवढी आहे. अर्धांगवास, स्नायू दुर्बलता, हृदयरोग आणि रक्त पातळ करण्यासाठी ई जीवनसत्वाचा उपयोग होतो. ई जीवनसत्वामुळे भाजलेल्या किंवा इतर हृदयरोग ही जीवनसत्वाच्या या अभावाची लक्षणे म्हणून सांगता येतील. ई जीवनसत्वाची रोजची गरज 15 इंटरनॅशनल युनिट, काही तज्ज्ञांच्या मतानुसार 100 ते 200 इंटरनॅशनल युनिट असते. औषधाची मात्रा 200 ते 2400 इंटरनॅशनल युनिट एवढी आहे. अर्धांगवास, स्नायू दुर्बलता, हृदयरोग आणि रक्त पातळ करण्यासाठी ई जीवनसत्वाचा उपयोग होतो. ई जीवनसत्वामुळे भाजलेल्या किंवा इतर जखमावर उरण राहत नाही. जनन इंद्रियाच्या कार्यावर याचा अतिशय परिणाम दिसून येतो. वारंवार होणारा गर्भपात याने टाळता येतो. स्त्री आणि पुरुष यांचे वंध्यत्व दूर होते आणि लैंगिक शक्ती वाढते. पुढील जीवनसत्व आहे के जीवनसत्व म्हणजे विटॅमिन के. के जीवनसत्व रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असते. ते रक्तस्राव थांबवते. के जीवनसत्वामुळे यकृताचे कार्य नीट चालते. मासिक पाळीमध्ये होणारा रक्तस्राव थांबतो. के जीवनसत्व अंडी, दूध, दही, हिरव्या पालेभाज्या, पालक, फ्लावर, कोबी, टोमॅटो यामध्ये असते. के जीवनसत्व या अभावामुळे पित्त या पाचक रसाचे प्रमाण कमी होते, अशक्तपणा येतो, अकाली वार्धक्यही येऊ शकते. तर आपल्याला जीवनसत्व क, जीवनसत्व ड, जीवनसत्व ई, जीवनसत्व के याबद्दलची माहिती कशी वाटली? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.